आम्ही त्याचा पुरजोर विरोध करू। भगतसिंगांपासून पण प्रेरणा घेऊ आम्ही। विशेष जनसुरक्षा अधिनियम रद्द न केल्यास कायदेभंग आंदोलन। भारत जोडो अभियानाने मांडली पत्रकार परिषदेत भूमिका। अर्बन नक्षल शब्द वापरून व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला। भारत जोडो अभियानाचा दावा। विशेष जनसुरक्षा अधिनियमाच्या विरोधात 200 संघटनांची निवेदने। विशेष जनसुरक्षा अधिनियमाला विरोध करण्यासाठी भारत जोडो अभियानामध्ये तब्बल 211 संघटनांनी सहभागी झाले आहे। भारत जोडो अभियानाच्या माध्यमातून 200च्या वर संघटनांनी सरकारकडे निवेदने पाठवली आहे। विशेष जनसुरक्षा अधिनियम रद्द न केल्यास सविनीय कायदेभंग आंदोलन करण्याची तयारी या संघटनांनी केली असल्याचे भारत जोडो अभियानाने आज वर्ध्यात सांगितले आहे। वर्ध्यात पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। भारत जोडो अभियानाचे अविनाश काकळे आणि काँग्रेस नेते अभ्युदय मेघे, कामगार नेते यशवंत झाडे, राष्ट्रवादीचे नेते सुनील राऊत यांनी या विधेयकाला विरोध करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे। अर्बन नक्षली या शब्दाला प्रयोग करून हे सरकार व्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आहे। भारत जोडो अभियानाने निवडणुकीच्या आधी पण काम केलं होतं की हे अलोकशाही पक्ष आणि संघटना आहे, सरकार आहे भारतीय जनता पार्टीचं। त्याच्यामुळे जर तुम्ही भारतीय जनता पार्टीचं सरकार आणलं तर हे लोकशाही संपवणार असं भारत जोडो अभियानने त्यावेळी पण भाकीत केलं होतं। आणि मग त्या आधारावर त्यांनी म्हटलं होतं की लोकशाही वाचवायची असेल तर हे सरकार थांबवलं पाहिजे। आणि त्याचाच परिणाम असा आहे की या देशातल्या किंवा राज्यातल्या लोकांनी भारतीय जनता पार्टीला समर्थन देऊन हे जे सरकार आणल्याबरोबर लगेच यांनी डिसेंबरच्या अधिवेशनामध्ये ते विधेयक फडणवीसांनी मांडलं आणि त्या विधेयकाला आता ते कायद्याचं स्वरूप देऊन राहिलेले आहे। त्याच्यासाठी म्हणून त्यांनी ज्या सूचना मागितल्या ते विधेयक वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते की हे विधेयक एक प्रकारचं गुलामीचंच लक्षण आहे। आणि म्हणून याच्यामध्ये तुम्ही पहा की राज्यभरामध्ये काम करणारे जे शेकडो संघटना आहे, आमच्याजवळ 200च्या वर संघटनांचं समर्थन आता आलेलं आहे। ऑनलाईन नावासकट फोन नंबर आणि ईमेल ज्यांनी पाठवलेले आम्हाला, असे महाराष्ट्रातले 200 सव्वा 200च्या वर संघटना आणि 20,000च्या वर निवेदनं आम्ही गोळा केले आणि महाराष्ट्र शासनाला फॉरवर्ड केलेले आहेत। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर 8 दिवसामध्ये राज्यभरामध्ये चळवळ वाढते याचा अर्थ, आणि आमच्या शिवाय पुन्हा लोक काम करत आहे ते पण शेकडो आणि हजारोच्या संख्येने निवेदनं पाठवत आहे। महाराष्ट्र शासनाला हे आम्हाला सांगायचं आहे यातून की हे लोकशाही विरोधी विधेयक हे महाराष्ट्रामध्ये चालू शकत नाही। अन्यथा आम्हाला सतत आणि अहिंसक पद्धतीने का होईना लोकशाही पद्धतीने सत्याग्रह आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल आणि संपूर्ण राज्यभर ते व्यापक आंदोलन वाढेल या सरकारच्या विरोधामध्ये। या सगळ्या संघटना प्रतिसाद आम्ही मागण्यापेक्षा आम्ही फक्त आवाहन केलं आणि त्यांनी प्रतिसाद दिलेला आहे ऑलरेडी। या सगळ्या संघटनांचा आणि इतक्या सगळ्या लोकांनी प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे। हे आम्हाला सांगणं आहे की या सरकारच्या या कायद्याच्या विरोधात आहोत आम्ही, हे संघटना सांगत आहे आणि लोक सांगत आहेत आम्हाला। म्हणून हा एक प्रकारचा प्रतिसाद आहे आपल्याला आंदोलनाला। हा जो कायदा आहे हा ब्रिटिश, कारण हाच पद्धतीचा पब्लिक सेफ्टी बिल नावाचाच कायदा 1928 ला आला होता। लॉर्ड विलियम्स होते त्यावेळी, 26 ते 31च्या दरम्यान आपल्याकडे व्हाईसरॉय लॉर्ड विलियम्स होते आणि त्यांनी तो कायदा आणला होता। त्याच्या विरोधामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे लोक जे त्यावेळी लाला लजपत राय आणि मोतीलाल नेहरू यांनी विरोध करण्यासोबतच भगतसिंग आणि त्यांचा सगळा समूह जो होता, सुखदेव राजगुरू, तर बटुकेश्वर दत्त आणि भगतसिंगांनी 1929 ला सेंट्रल असेंब्लीवर बॉम्ब फोडला होता या कायद्याच्या विरोधामध्ये। कारण सेफ्टी बिल मध्ये नाव पब्लिक सेफ्टी बिल होतं पण ॲक्च्युली सरकारची ताकद वाढवणारं ते होतं आणि पब्लिकच्या विरोधातलं होतं, कम्युनिस्टांना कंट्रोल करण्यासाठी आणि जे लोक सरकारला पटत नाही त्यांना देशातून बेदखल करण्यासाठी। ते जसं त्यावेळी होते आणि सगळे पॉवर गव्हर्नमेंटच्या हातामध्ये होतं, त्याच पद्धतीचं विशेष जनसुरक्षा नावाने तसंच नावाने इथे आणलेलं आहे। हे पब्लिक सेफ्टी बिलच आता पुन्हा कंटिन्यू केलं आणि त्याच्यात त्यांनी हेच म्हटलेलं आहे की त्यावेळी त्यांनी नक्षल कम्युनिस्टांचं नाव घेतलं होतं, यावेळी त्यांनी शहरी नक्षल म्हटलेलं आहे। आणि जवळपास तोच क्रायटेरिया ठेवून शहरी नक्षल कंट्रोल करण्यासाठी काय तर सरकारच्या विरोधात जे कोणते ऍक्ट होईल ते बेकायदेशीर ऍक्ट। कसं काय शहरी नक्षल समजून सांगा।
सरकारला आपलं म्हणणं आहे की तुम्ही समजून सांगा. तर सरकारने जवळपास तेच बिल कंटिन्यू केलं, रिपीट केलेलं आहे असं आमचं मत आहे आणि आम्ही त्याचा पुरजोर विरोध करू. भगतसिंगांपासून पण प्रेरणा घेऊ आम्ही. काय आव्हान असलं? निश्चितच ज्या आमचं असं आव्हान आहे की जे सुजाण नागरिक आहेत, जे स्वतःला सुशिक्षित आणि लोकशाहीवर प्रेम करणारे आहेत, त्या प्रत्येक नागरिकाने तो कुठे काम करतोय, तो कुठल्या स्तरावर काम करतोय, तो कुठे राहतो याच्याकडे लक्ष न देता तो संघटनेत आहे नाही आहे एक व्यक्ती म्हणून त्याने यावं आणि ज्या संघटनांना या देशातल्या प्रत्येक माणसाचं स्वातंत्र्य अबाधित राहावं असं वाटतं त्या प्रत्येक संघटनेने या अभियानात सामील व्हावं एवढं आमचं आव्हान आहे आणि त्याच्यासाठी लोकशाही पद्धतीने जो काही विरोध करता येईल तो करावा.